जय महाराष्ट्र. तर आत्ताची जी बातमी आहे ती आता आपल्या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेच्या अंतर्गत आपल्या सर्वांना ई-के-वाय-सी करायची आहे. आता ह्याच्यामध्ये विविध अडचणी येत आहेत आणि त्या अडचणीवर मी तुम्हाला मार्गदर्शन पण केलेलं आहे. त्याची मी खाली लिंक पण दिलेली आहे. तर त्या लिंकवर जा आणि तो व्हिडिओ पहा. तुम्हाला ओ-टी-पी येत नसेल, काय करायचं आहे, ओ-टी-पी कशामुळे येत नाही किंवा तुम्हाला एरर येत आहे लॉग इन केल्यावर, लॉग इन होत नाही, तर तुम्हाला कशामुळे लॉग इन होत नसेल किंवा तुम्हाला लॉग इन कुठं करायचं आहे, कुठल्या पोर्टलवर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे योजनेच्या अंतर्गत, ई-के-वाय-सी नाही केलं तर काय होणार आहे, ई-के-वाय-सी का करायची आहे योजनेच्या अंतर्गत, या सगळ्या विषयासंदर्भात मी माहिती आता लाईव्ह मध्ये दिली आहे. त्याचा व्हिडिओ मी खाली दिलाय, त्याची लिंक पण दिली. त्या लिंकवर जा आणि ही जी ई-के-वाय-सी आहे ती बँकेची नाही, ही ई-के-वाय-सी आपल्या योजनेच्या अंतर्गत आहे आणि ती तुम्हाला सर्वांना करणं बंधनकारक आहे. त्यामुळं आपल्या लाईव्हवर येत जा. तुमच्या ज्या काही कमेंट असतील ते मला योजनेच्या अंतर्गत करत जा. तुमचे सर्व प्रॉब्लेम आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करत आहोत. आपल्या चॅनलचं नाव आहे मनीषा धुमाळ ऑफिशियल. हे आपलं एकच यूट्यूब चॅनल आहे आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहोत. बाकी तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिजिट करा, चॅनलवर या आणि तुम्हाला तिथं सर्व माहिती लाईव्ह मध्ये दिली जाते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.